हे आहे शारावती नदीचं पात्र. जबरदस्त रे ऑटो स्टँड. हे पण मंदिर दिसतंय छान कोणतं तरी. आणि इकडं आउट ऑफ स्टेट आहे, ओळखीचा कोणी नाही आहे. हे पाहू शकता. यामुळे लवकर जायचं असतं नवीन जागेवरती तुम्ही असल्यावर. आत्ताशी कुठं एक टँकर दिसलाय. पोहोच गए हम. कोणतं गाव आहे? तळा गुप्पा. अरे वा, हिरवळ. मित्रांनो हे आले हनोवर. हनोवरमध्ये पोहोचतोय आपण. मॅपमध्ये तर मस्त ब्रिज दाखवतो यार समुद्राच्या मधून. होन्नावर आहे, हनोवर नाही, होन्नावर. बोट राईड पण छान अरेंज केले जातात होन्नावरमध्ये असं ऐकलं मी, पण आता तेवढा टाईम नाही आहे. बोट राईड आपली फिक्स आहे आलेपीमध्ये. ज्यावेळेस आलेपीमध्ये आपल्याला बॅक वॉटर एक्सप्लोअर करायचे त्यावेळेस मस्त बोट राईड करूया. MS-03 मुंबईचे. मुंबईवाले पण आहेत आपल्याबरोबर, पुण्यावाल्यांबरोबर. ठीक आहे चला. हो, झोप आल्यासारखं झालं यार. चला तरी पण ब्रिज पाहूया. समुद्राच्या एकदम मधोमध ब्रिज दाखवतोय मस्त. शरावती नदी का? ओके. हे आहे शरावती नदीचं पात्र. जबरदस्त रे. अगोदर तर वाटलं समुद्र टाईप आहे, पण नदी आहे मित्रांनो. ॲक्च्युली नदी काय समुद्रच आहे. इथं नदी इथं तर जाऊन मिळते का समुद्र, म्हणजे बॅकवॉटर्स आहे, पूर्ण फुगलेलं पाणी आहे. आणि बाकी समुद्राच्या कडील जे आपले झाडे भेटतात म्हणजे ते त्या टाईपमधले खाऱ्या पाण्यातले, तेच खाऱ्या पाण्यातले झाड आहेत. म्हणजे पूर्ण बॅकवॉटर्स आहे शरावती नदीचं. ठीक आहे तर चला. मुरुडेश्वर अजून इथून राहिलं आहे 24 किलोमीटर. साधारण अर्ध्या तासामध्ये मुरुडेश्वरमध्ये असून बरोबर 1 वाजलेला आहे. 1:30पर्यंत मुरुडेश्वर. साधारण 2:30पर्यंत एक्सप्लोअर करू एका तासामध्ये. आणि 2:30ला निघू आपण सरळ जोग फॉल्सकडे. साधारण 4:30 ते 5पर्यंत जरी जोग फॉल्सपर्यंत पोहोचलं तरी 1 तास आपल्याला जोग वॉटरफॉल मस्तपैकी एक्सप्लोअर करता येतील. 6पर्यंत ती झाल्यावर तिथून शिवमोग्गा राहतोय साधारण 100 ते 110 किलोमीटर. ते आपण 2-2.5 तासामध्ये कव्हर करू. म्हणजे साधारण 6 ते 8:30 पावणे 9पर्यंत आपण शिवमोग्गामध्ये पोहोचलं पाहिजे. तर चला डिस्टन्स कव्हर करूया. तर मित्रांनो मुरुडेश्वरला पोहोचलो आहे आपण. साधारण 2 किलोमीटर आतमध्ये जायला लागेल. हे झालं गेट. महातोब्बर श्री मुरुडेश्वर क्षेत्र. ठीक आहे चला. 2 किलोमीटर बीचच्या पूर्ण पॅरलल चालू आहे. म्हणजे अरबी समुद्राच्या पूर्ण पॅरलल चालू आहे आत्तापर्यंत. म्हणजे गोकर्णपासून आत्तापर्यंत 80 किलोमीटर. हा रोड जो आहे पूर्ण म्हणजे पॅरलल 3-4 किलोमीटर असं डिस्टन्स ठेवून आहे समुद्रापासून. हा पॅरलल जातो मस्तपैकी. या साईडला समुद्र आणि असा रोड. आता 2 किलोमीटर आतमध्ये गेलं की पूर्ण हायवेने आलो आहे. 2 किलोमीटर आतमध्ये गेलं की लगेच आपल्याला समोरच हे दिसेल मुरुडेश्वर. म्हणजे महादेवाचा एकदम मोठा स्टॅच्यू आहे. आय थिंक इंडियामधला सगळ्यात मोठा स्टॅच्यू आहे तो महादेवाचा. तसं तर स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे सगळ्यात मोठा. पण महादेवाचं जर म्हटलं पर्टिक्युलरली तर भारतातला सगळ्यात मोठा स्टॅच्यू हा आहे. इथं मस्त ड्रोन शॉट घेऊया, थोडं फिरूया, दर्शन वगैरे घेऊ, निवांत काहीतरी खाऊया आणि नंतर मग पुढे आपण जोग फॉलला जाऊया आणि तिथून पुढे तसं शिवमोग्गाला प्रशांतकडे. आज ऑटो स्टँड. हे पण मंदिर दिसतंय छान कोणतं तरी.
अरे बापरे, कसलं भव्य दिसतंय यार. चलो चलता. मुरुडेश्वरून निघाल्यावरती रेकॉर्डिंग वगैरे काही जास्त केली नाही मी. तिथून आपल्याला जोग फॉल्सला जायचं होतं. जोग फॉल्सचं अंतर तिथून साधारण 80 किलोमीटर होता. 30 किलोमीटर ऑलरेडी कवर केलं मी. जेवण पण केलं मध्ये. इथं वाटलं नव्हतं की अंडा भुर्जी आणि चपाती भेटेल. थोडी प्राईस थोडी जास्त घेतली, 120 घेतले 2 अंडे आणि 3 चपात्याची. जी भुर्जी दिली होती 2 अंड्याची आणि 3 चपात्या दिल्या होत्या बरोबर. 140 रुपये चार्ज केले त्यांनी एक कोल्ड्रिंक बरोबर. ठीक आहे, पण वाटलं नव्हतं. इकडं सगळीकडे मी जिथं चौकशी केली तिथं फक्त फिश आणि राईस या दोनच गोष्टी भेटत आहेत. फिश आणि राईस खायची सध्या तरी ही नाही, इच्छा नाही आहे. पुढं साऊथला जायला जसं जाऊ आपण तसं आपल्याला फिश आणि राईसच खायला लागणार आहे. तर इथून आता साधारण 50 किलोमीटरवरती जोग फॉल्स आहेत. एक तासाचं अंतर दाखवत आहे. 4:45 वाजले, साधारण 4:45 पर्यंत आपण हे करू, जोग फॉल्सला जाऊया. जोग फॉल्स एक्सप्लोअर करू. आणि जोग फॉल्सपासून शिवमोग्गाचं अंतर आहे 100 किलोमीटर. तर ते 100 किलोमीटरसुद्धा कवर करायचं आपल्याला. आतापर्यंत आजची राईड झाली आपल्याला 120 किलोमीटर राईड झाली आपली ट्रिपमध्ये, पाहू शकता तुम्ही. आणि 120 आणि हे 150 म्हणजे 270च्या आसपास आपलं हे होणार आहे, राईड होणार आहे आजची. कालची राईड आपली 300+ गेली होती. परवाची राईड आपली साधारण 150 किलोमीटरच होती, कोल्हापूर ते शिवमोगा. ही राईड थोडी जास्त जाणार आहे. कालची राईड सगळ्यात जास्त गेली होती. ही राईड कालच्यापेक्षा थोडी कमी असेल, पण कंटिन्युअसली राईड करते म्हणून थोडंफार हे होत आहे, पाठ वगैरे दुखायला लागली. जेल सीट टाकल्यामुळे बाकीचं बॉडी दुखत नाही, फक्त पाठ थोडी दुखते. पण परफॉर्मन्स असा आहे गाडीचा की हे होत नाही, काही जाणवत नाही. इतकं अंतर 300 किलोमीटर मारतो मी दिवसाला, तरी पण गाडीचा परफॉर्मन्स असा आहे की त्यामुळे काही अडचण येत नाही. तर चला जोग फॉल्सला भेटतो डायरेक्ट. जोग फॉल्सला तिथं आपण ड्रोन पण उडू, ड्रोन शॉट्स घेऊया. अरे गाय नको अडू, इकडच्या गाय खूप छोटे छोटे आहेत. काल येताना ज्यावेळेस गोकर्णामध्ये एंट्री मारत होता त्यावेळेसच मला एक हे झालं, कॅमेरा तर स्विच ऑफ झाला होता, चार्जिंग नव्हती. पण गोकर्णाच्या जवळजवळ आलो ना 10 ते 15 किलोमीटरच्या आसपास, मला एक हे गेलं होतं, काळवीट असतं ना, मला एक ते काळवीट आडवं गेलं होतं. इतकं मोठं होतं ना, आपली गाय जी असते जर्सी गायीच्या आकारात असेल इतकं मोठं होतं ते. म्हणजे मोठे मोठे शिंग आणि ते
एकदम मोठ्या साईजचं होतं. म्हणजे असं वाटलं सुद्धा नव्हतं. म्हणजे आतापर्यंत मी समजत होतो की काळवीट म्हणजे आपलं शेळी तिच्यापेक्षा मोठं असेल थोडं, पण याला पाहून मी पूर्ण शॉक झालो. मोबाईलमध्ये कॅप्चर करायला गेलो मोबाईल काढून, पण तोपर्यंत ते रोड क्रॉस करून एकदम निघून गेलं होतं. आणि अंधार पण पडला होता तुम्हाला, त्याच्यामुळेच आपण विभूती वॉटरफॉल पण कव्हर केले नव्हते. आपण सरळ फक्त याना केव्ज केल्या होत्या आणि याना केव्जवरून आपण सरळ गोकर्णमध्ये घुसलो होतो. तर त्याचं कारण हेच होतं की नवीन रोड आहेत, साधारण 7 ते 8 वाजेपर्यंत आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलं कधी पण बरं. अनागारगुंडी, काय नाव आहे तर खतरनाक, अनागारगुंडी. ठीक आहे चला. तर आता पेट्रोल रेंज आहे 63 किलोमीटर. पुढं जो कोणता पेट्रोल पंप येईल तिथं आपल्याला पेट्रोल भरून घ्यायला लागेल. माझी टाकी तर फुल झाली, हिची टाकी फुल करायला लागेल एकदा. निघल्यापासून आपण 2 वेळेसच टाकी फुल केली. पहिली म्हणजे पुण्याच्या पुढं निघल्यावरती, आणि पुण्याच्या पुढं निघल्यावर मी म्हटलं होतं की आपण साधारण डायरेक्ट आता कर्नाटकमध्ये गेल्यानंतर पेट्रोल टाकू. त्यानंतर बेळगाव ज्यावेळेस क्रॉस केलं, तर ते बेळगाव क्रॉस केल्यानंतर आपण पेट्रोल टाकलं होतं. त्यावेळेस रेंज आपली साधारण 24 किलोमीटरच रेंज राहिली होती. आता 63 किलोमीटर रेंज आहे. म्हणजे जोग फॉल्सपर्यंत कसं पण आरामात जाऊ आपण. त्या अगोदर कुठं पेट्रोल पंप जर भेटला, हे पहा, हे छोटे म्हणजे वासरा टाईप आहे, आणि गाय पण जास्त मोठ्या साईजचे नाही, छोट्या छोट्या गाय आहेत एकदम. असं वाटतं गाडीवर एखादी उचलून घरी घेऊन जावं, पण तिकडून जायचं आहे ना खालून सगळं फिरून, एवढं फिरत फिरत गाय कशी घेऊन जाणार. हे बघा आता ह्या गायीची साईज बघा कसली छोटी आहे ती. किंवा हे बघा, हे कमरेला सुद्धा लागत नाही गाया. आणि असं नाही की छोटं म्हणजे एजने वयाने छोटा आहे, प्रॉपर हे झालं, डेव्हलप झालेले आहेत. चला आता बोगचोरी खूप झाली, जोग फॉल्स गाठूया लवकर. जोग फॉल्स कव्हर करून आपल्याला जवळ अजून 150 किलोमीटर कव्हर करायचे. ऑलरेडी 4 वाजलेले आहेत. जास्त पण लेट नको करायला. 8-8:30 पर्यंत तिथं पोहोचून गेलं म्हणजे ओके राहतं. रात्रीचा प्रवास करणं जास्त टाळतोय मी. जेव्हापासून मी रायगडवर येताना पडलोय ना, तेव्हापासून रात्रीचा प्रवास करायचं म्हणलं की थोडंसं मनात शंका येते की नको यार. आणि इकडं आउट ऑफ स्टेट आहे, ओळखीचा कोणी नाही आहे, लँग्वेज पण वेगळी आहे, म्हणजे थोडंफार प्रॉब्लेम येतातच. त्यामुळं आपलं 7च्या आत घरात तसं आपलं लवकरात लवकर डेस्टिनेशन गाठणं म्हणजे बरं म्हणतं. आणि हे 2 पॅनियर्स वगैरे साईडनी जे लावले, त्यामुळे गाडीला स्पेस एवढा लागतोय ना, ते 4 व्हीलर चालवल्यासारखंच होतंय. ट्रॅफिकमधून तर 4 व्हीलरची लेन सोडून मला चालताच येत नाही. 4 व्हीलर सारखं लेनमध्ये चालायला लागते. 2 4 व्हीलरच्या मध्ये 2 व्हीलर साईडने निघून जाते, तसं अगोदर सारखं निघून जाऊ शकत नाही मी. मित्रांनो, जोग फॉल्स साधारण 24 ते 25 किलोमीटर राहिला आहे. आणि तळ आहे कोणतं तरी आपलं खडक असल्या टाईप, ज्याला वेडा मारून मारून असा रस्ता जातोय गोल. हे पाहू शकता. यामुळे लवकर जायचं असतं नवीन जागेवरती तुम्ही असल्यावर, कारण एक गाडी नाही भेटलेली मला आतापर्यंत. मागच्या 10 ते 15 किलोमीटरपासून एक्स्ट्रा ड्राईव्ह करतोय, दिवसा इथं नाही आहे आणि रात्री कोण असणार. हे पाहू शकता एकदम असं जंगलातून निघतोय रोड. तसं रोडची कंडिशन चांगली म्हणून बरं आहे, खड्डे वगैरे नाहीत. आणि हे बघा ॲनिमल क्रॉसिंग, हत्ती, रानगेंडे, अजून काळवीट वगैरे. त्यामुळे आपलं ठीक आहे, अंधार पडायच्या अगोदर डेस्टिनेशनला पोहोचलेलं कधीही चांगलं. ओके, रोड छान आहेत आणि ग्रीनरी वगैरे एवढी मस्त वाटते ना, एकदम कूल वाटते. आणि पूर्ण घाट आहे, त्यामुळे एकदम हिरवं वाटते. पूर्ण घाट आहे, चढण आहे घाटाची, तरी पण गाडी थोडीसुद्धा गरम नाही झालेली, कारण थंड हवा आहे एकदम झाडांमुळे. ते 450 cc पुण्यात असते, इथं जाम गरम होते सिटीमध्ये, पूर्ण वाफा मारते. पण इथं अजिबात थोडंसुद्धा हे नाही झालंय.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल पंप अजून सापडलेला नाही आपल्याला. वरून छोटा रस्ता आहे. पेट्रोल पंप लवकर भेटतो का नाही काही माहीत नाही. 40 किलोमीटर रेंज राहिली आहे फक्त, म्हणजे साधारण 30 किलोमीटर तरी गाडी जाईन अजून. हा रोडच 21 किलोमीटर दाखवतो आहे. पुढच्या 9-10 किलोमीटरमध्ये आपल्याला पेट्रोल पंप भेटला पाहिजे. चूक झाली यार, पाठीमागे 1-2 पेट्रोल पंप मी असेच सोडून दिले की चला पुढं टाकू. अजून 100 किलोमीटर रेंज आहे, पण गेल्या 50 किलोमीटर रेंजपासून एक सुद्धा नाही सापडलेला काहीच. एका जागेवर पण पेट्रोल पंप नाही सापडलेला. आत्ताशी कुठं एक टँकर दिसलाय आणि इकडून एक गाडी, तिचं तर फार काय झालंय. तो पण स्लो चालला एकदम टँकर पण. त्यालाच पेट्रोल मागू का? डायरेक्ट पेट्रोल नाही म्हणा 2-4 लिटर. इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, पेट्रोल इंडिकेटर दाखवायला लागलं म्हणजे 100च्या खाली पेट्रोल रेंज आली की अगोदर टाकी फुल करून घेत जायची, नंतर पुढं खायचे असेल ते. यावेळेस पण घ्यायला पाहिजे ते, पण म्हटलं ठीक आहे भूक लागली, जेवण आणि हे करू आपण, पेट्रोल बरोबरच भरू एका ठिकाणी आसपास कुठेतरी. कारण माईक वगैरे हेल्मेट सगळा सेटअप काढायला लागतो परत, तीनदा पुढं काढत असणार ना. पण जेवण तर भेटलं, एकदम छोटंसं हॉटेल होतं, 2 टेबलवालंच. त्यांना कसं तरी हे केलं त्यांनी, मग 2 अंड्याची भुर्जी बनवली आणि 3 चपात्या दिल्या उपलब्ध करून. पण पेट्रोल पंप काय सापडला नाही. ठीक आहे, पुढे सापडेल आपल्याला. रेंज आहे अजून 39 किलोमीटर रेंज आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, पेट्रोल पंप सापडून जाईल. हो ठीक आहे, चलो चलते. इथं काय पूर्ण व्हॅली आहे आणि शरावती नदीचं पॉईंट आहे वाटतं, व्ह्यू पॉईंट आहे. पूर्ण दिसतंय खाली व्हॅली. ही सह्याद्रीची रांगच आहे, हे पाहू शकता. कपल मस्त फोटो काढतात आणि खाली आहे शरावती नदी. पूर्ण सह्याद्रीच्या मधून वाहत ते जाऊन नंतर अरबी समुद्राला मिळते. बरोबर स्पॉट म्हणजे निघायला सापडला आहे, हे पाहू शकता. ॲनिमल क्रॉसिंग. मित्रांनो 4:37 झालेत आणि खूप वेळापासून एक गावसुद्धा दिसलं नव्हतं. जवळजवळ 40 किलोमीटर झालं असं पूर्ण, म्हणजे सह्याद्री क्रॉस करून आलो आहे. पूर्ण घाट आहे ते, म्हणजे जसा आपण तो हायवे सोडला आहे तसं नुसतं घाटच आहे. पेट्रोल पण नाही आहे. 22 किलोमीटर रेंज आहे फक्त पेट्रोल. आणि लकीली पेट्रोल पंप पण सापडला आहे. नायरा पेट्रोलियमचा बोर्ड होता पाठीमागं, पुढं 1 किलोमीटर आहे म्हणून. आता चालू असला पाहिजे हे काय, नायरा पेट्रोलियम आणि डिझेल. ओके, हा आलेला आहे नायरा. मित्रांनो बेळगावमध्ये आपली 1600 रुपयात टाकी फुल झाली. इथं 1502 रुपयातच टाकी फुल झाली. 100 रुपयाचा एक मिनिट 100 रुपयाचा डिफरन्स पडला आहे. कारण फरक होता 104 रुपये इथं होतं आणि तिथं 110 रुपये होतं. तिथं 110 का होतं काय कळलं नाही, पण सेम भेटलं महाराष्ट्राच्या रेटमध्ये. इथं पण महाराष्ट्रामध्ये पण पहिल्या वेळी जिथं टाकलं होतं आपण तिथं पण सेम 104 रुपये होतं. इथं पण 104 होतं, फक्त बेळगावच्या तिथं आजूबाजूला 110 रुपये होतं बाउंड्रीच्या आसपास. ठीक आहे, काय ना.
चला आता जोग फॉल्स मॅप लावायला लागेल परत. डिपार्टमेंट ऑफ टुरिझम उत्तर कन्नडक आहे बे. डिपार्टमेंट ऑफ टुरिझम कर्नाटक पाहिजे होतं ना, पण डिपार्टमेंट ऑफ टुरिझम कन्नड उत्तर. ठीक आहे, काय जास्त ते असन. वर्ल्ड फेमस जोग फॉल्स पहुंच गए हम. इथून गोकर्ण 111, याना 104, मुरुडेश्वर जिथून आलो आपण ते 188 किलोमीटर. चला तर मित्रांनो, आजचे टार्गेट सगळे कंप्लीट झालेत. आपण सगळ्यात अगोदर गोकर्ण फिरलो सकाळी. त्यानंतर आपण तिथला मिर्झान फोर्ट होता तो फोर्ट घेतला. त्यानंतर आपण मुरुडेश्वरला गेलो. मुरुडेश्वर पण व्यवस्थित कंप्लीट केलं. आणि आता निवांत जोग फॉल्स पण कंप्लीट केले. आज कोणत्याच गोष्टीची घाई झाली नाही. कालच आपल्याला फक्त एवढं झालं होतं की आपल्याला याना केव्जला एवढा वेळ गेला की याना केव्ज नंतर आपल्याला टाईमच भेटला नाही की आपण हे कव्हर करावं. काल याना केव्जला येण्यासाठी आपल्याला एवढा वेळ झाला की आपल्याला गोकर्णमध्ये येऊन त्या तिथं जटायू पॉईंटला जाऊन सनसेट पाहायला टाईमच भेटला नाही. आपल्याला सनसेट जवळ याना केव्जवरून निघलो त्यावेळेसच झाला होता, पण आज तसं झालं नाही. आज मी उलट एक्सपेक्ट केलं होतं की 6 वाजेपर्यंत आपलं जोग फॉल्स कंप्लीट होईल, पण 5:20 झालेले आहेत. 5:20लाच आपलं हे झालेलं आहे, जोग फॉल्स कंप्लीट झालेले आहेत. आणि इथून आता शिवमोगा आहे 100 किलोमीटर. 100 किलोमीटर कवर करू. इथे बघा सूर्य एकदम मावळायला गेला. सनसेट होईल लवकरच. रस्ता जेवढा होईल तेवढा कवर करू. नंतर लाईट वगैरे तर आहे चांगले. आपण फॉग लॅम्प्स वगैरे पण चांगले आपले सगळे आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही रात्रीचं फिरायला पण तरी पण जेवढं होईल तेवढं कवर करू. आता 100 किलोमीटर त्याच्यात 40-50 किलोमीटर झाल्यानंतर एक चहासाठी मस्त ब्रेक घेऊया. पुढे मॅपवर पाहू शकतो मी 2-3 प्लेसेस आहेत, म्हणजे मोठे मोठे गाव आहेत चांगले शिवमोग्गाच्या अगोदर. वाव, मित्रांनो मस्त तळं भेटलं रस्त्यात, हे पाहू शकता. आणि तळ्यामध्ये पूर्णपणे ना कमळांची चादर आहे. गुलाब म्हणतोय मी, पूर्णपणे कमळांची चादर आहे. हे पाहू शकता, पूर्ण कमळ खोललेले आहेत. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये किती क्लिअर दिसतंय माहीत नाही, पण छान आहे यार. म्हणजे पाणी एकदम स्वच्छ असतं ना. असं म्हणतात की जिथं कमळाचे म्हणजे ज्या तळ्यामध्ये कमळ असतं त्या तळ्याचं पाणी एकदम स्वच्छ असतं. कोणतं गाव आहे? तळागुप्पा. अरे वा, हिरवळ मस्त होते यार. पोरे पण छान आहेत कर्नाटकच्या. छान म्हणजे रॉंग वेन नको घेऊ भाडव्यांनो, नाही तर सगळे पोरं लगेच चॅटमध्ये हे करतील. छान इन द सेन्स म्हणजे एकदम फुल ड्रेसअप होते ते, एकदम ओव्हर नाही काय नाही, एकदम सुसंस्कारी टाईप. ठीक आहे, तळागुप्पा क्रॉस केला आपण. चहाला थांबायला पाहिजे होतं यार, स्टॉल वगैरे, पण अजून हे नाही झाले, क्रेविंग नाही झाली चहाची एवढी. आत्ता तर जोग फॉल्सही केले, 10 किलोमीटर पण कवर नाही केले. चला थोडं अजून 20-30 किलोमीटर ओढूया आणि त्यानंतर चहाला थांबूया. रेल्वे क्रॉसिंग. तळागुप्पा तसं फेमस दिसते जरा मॅपवरती, पण बरंच मोठं दाखवते, पण ठीक आहे.
ताळगुप्पा नाही, आपण चहा कुठं घेऊया माहिती का? सागरा म्हणून आहे पुढं, तर सागरा गावामध्ये, आता गाव एक सिटी ते पाहिलं का, पण सागरामध्ये चहा घेऊया आपण. ठीक आहे, चलो. अरे वा, मस्त हे चाललंय. भाताची शेती दिसते, राईस मिल, इथं राईस मिल पण दिसते. मस्त काम चाललं आहे. तिकडं मशीन होतं, लगेच काढायचं, लगेच मिलमध्ये घालायचं. आणि ते पाहू शकता तिकडं सूर्य पण गेला आहे, आता दिसेल तुम्हाला. बघा आता मस्त फील्ड आहे यार, सनसेट झालेला आहे. मस्त शेतकऱ्यांचे कामं चालले त्यात. असं छान वाटतं यार, म्हणजे मी पण स्वतः शेती करतो ना, असं शेतकऱ्यांना पाहून एकदम आपलंसं येतं. बघा हे आता त्यांचे पोते टाचायचं कामच चाललेलं आहे. आत्ता त्यांनी थ्रेशर, काय इकडं थ्रेशर चालू आहे. एकदम ते आपण हरभरा गाव म्हणतो ना, एकदम त्या टाईप गाव आहे ताळगुप्पा. मस्त आहे, म्हणजे राईस फील्ड काढणी चालू आहे. एकीकडं थ्रेशर चालू आहे, दुसरं इथं पण काढून चाललेलं आहे. म्हणजे सगळे थ्रेशर चालू आहे. तिथं पण बघा एकच टायमाला काढणी चालू आहे यार. ते पण बघा, त्यांचे पण पोते वगैरे भरायचं कामच चाललं आहे. नायरा इकडे यार, नायरा पेट्रोल पंप माझ्या घरापाशी पण नायरा आहे ना, नायऱ्यालाच टाकतो. नायरा एकदम हे आहे, म्हणजे आत्ताच नवीन सुरू झालं आहे. चिटिंग नाही, काय नाही एकदम. आणि त्यांचं पेट्रोल क्वालिटी पण छान आहे. आणि आपण जे हे डेन्सिटी म्हणतो पेट्रोलची, 720 ते 770च्या आसपास पाहिजे. नायराची एक्झॅक्टली 750च्या आसपास, थोडीफार मागे पुढे असते. म्हणजे मिक्सिंग नाही, काय नाही. त्यामुळे नायरा असलं की असं चांगलं वाटतं. आत्ता पण नायरा होता म्हणून मी पेट्रोल पंप एकदम, आत्ता पण नायरा पेट्रोल पंप सापडला म्हणून मी टँक फुल करून घेतली. नाही तर 500 नाही तर 1000चं कामापुरतं टाकलं असतं आणि पुढे गेल्यानंतर बाकी टाकलं असतं. नायराची क्वालिटी चांगली राहते, डेन्सिटी वगैरे त्या सगळ्या गोष्टी एकदम मेंटेन राहतात. आणि जिथं विश्वास वाटतो तिथं टँक फुल करायला पण काय वाटत नाही. मग आली छोटी छोटी गाय. छोटी छोटी यार, ते गाय पाहिल्यावर खरंच असं वाटतं की आपल्या इकडे ते कारवड कशी असते त्या टाईप आहे. इथं मॅच्युअर गाया पण ते असं येतं एकदम छोट्या छोट्या. त्यांना आपले जर्सी गाय आणून द्यावा 2-4. त्यांचं ळवाली लिपी काय कळेना अजून मला. फक्त मला एक कळलं आहे, पाण्याला ही म्हणतात, नीर म्हणतात बस. नीर इज इक्वल टू पाणी, एवढंच कळलं आहे मला. बाकी कोणतीच गोष्ट नाही. बाकी एखादा बंदा सापडला त्याच्याकडून मला आय लव्ह यू कसं म्हणतात ते शिकून घ्यायचं. एखादी बंदी सापडली तर तिला म्हणून तरी टाकू, असंही लग्न आहे ना. ॲक्च्युली करू वाटे ना असं एकटं फिरण्याची जी मजा आहे ना यार, सोलो कशात नाही. तर एकटं फिरून बघा, ते पण अशा लॉंग राईड. असं एक मदत साथीला फक्त हे पाहिजे बस. आणि ती पण अशी पॉवरफुल पाहिजे की तुम्ही फक्त थोडंसं पॉवर द्या तिला, एकदम झटक्यात निघली पाहिजे. हे बघा, एकदम थोडंसं पॉवर दिलं तरी. आणि कंट्रोल पण तसं आहे. आत्ता 90वर गाडी होती, विदिन मिली सेकंद ते लगेच 40वर आली. कंट्रोल पण तसं हिचं. समोरून आलेली बस, नाही बस नाही, अरे नाही, साईडचा बोर्ड होता, मी म्हणलं बसच आली का काय. बेळगावमध्ये पण त्या दिवशी आउट ऑफ महाराष्ट्र हे झालं आहे. रात्री असंच फिरत होतो, तर फिरता फिरता मस्त लालपरी दिसली. छान वाटलं लालपरीला पाहून. म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र पण लालपरी रिच आहे तिची. तसं पण कर्नाटकच्या गाड्या पण आपल्या इकडं येतातच, ते पाहून पण हेच वाटतं, छानच वाटतं. पण ज्यावेळेस मी लालपरीला म्हणजे बेळगावच्या स्टॉपवरती पाहिलं, बस स्टँडवरती, त्यावेळेस एकदम आपलेपणा फील झाला. पण सागरा एकदम मोठं वाटतं रे, म्हणजे याला गाव नाही म्हणू शकत आपण. मॅपवर सुद्धा तुम्ही पाहू शकता, हे बघा पूर्ण इकडं पण पसरलेलं आहे, पूर्ण लांब लांबपर्यंत एकदम सिटी टाईप पसरलेलं आहे. आपण बायपासने चाललो आहे, त्यामुळे सागरा सिटीच म्हणाले का. चहा पिऊया जर कुठं जर भेटला तर. इथून डिस्टन्स किती, शिवमोग्गा 73 आहे,
चित्रदुर्ग 185, तुमकूर 283 आणि बँगलुरू 583. सगळे 83 वाले आहेत. ठीक है, चलो चलते हैं. शिवमोगा 73, बँगलुरू सॉरी बँगलुरू 583 नाही, 353 आहे. 353 म्हणलं आपलं विराटचे बँगलोर जवळ आले यार. पण बँगलोरला असं नाही जायचं यार. ज्यावेळेस बँगलोरची RCBची मॅच आहे ना त्यावेळेस जायचं, ते पण याच IPLला. ठीक आहे, चलो सागरा क्रॉस करू. पुढे गेल्यावरती चहा घेऊ यार. आत्ता सध्या क्रेविंग पण नाही आहे चहाची. हो, मुली तर छान आहेत तर तिकडे जा काही असं. बरबाद झालं, चला निघूया. चला मित्रांनो, आता अजून एका गावात ते पोहोचलो. नाव तर कोणतंही माहीत नाही, सगळं मध्ये लिहिलेलं आहे. पण चहा आता इथं भेटून जाईल नक्कीच. कपड्याचं दुकान, चाय मिली की अच्छा आहे. किराणा दुकान इकडं नाही. कपडे, स्टेशनरी. अबे चहा पेता का नाही तुम्ही?